तोडून दाखवते. वाव. हॅलो फ्रेंड्स, मी तुमची मैत्रीण शिल्पा फ्रॉम खवैस कट्टा. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक इंटरनॅशनल रेसिपी बघत आहोत, ती म्हणजे प्रॉन्स क्रॅकर्स. रेसिपी अगदी अफलातून झालेली आहे. तुम्ही जर कुठलीही कॉकटेल पार्टी किंवा नॉनव्हेज पार्टीमध्ये ठेवणार असाल तर हे पापड स्टार्टर म्हणून तुम्ही ठेवू शकता. चला तर पाहूया आपण ही रेसिपी कशी करायची आहे. ती पीठ मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी कॅमेरा समोर धरत आहे. ऑनलाईन शॉपिंग मध्ये हे इझिली मिळतं. साबुदाणा ज्या झाडाच्या खोडापासून बनवला जातो तेच खोड आपण ह्या पिठासाठी वापरतात. तर तुम्हाला मी आयडिया यावी म्हणून मी दाखवलेलं आहे. तुम्ही इझिली कुठूनही मागवू शकता. प्रॉन्स आपण डिवॅन केलेले आहेत आणि क्लीन केलेले आहेत. मी हे याचं प्रमाण सगळं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. हे आपण यात घालायचे. थोडं किंचित पाणी घातलं तरी चालेल याच्यामध्ये. आपल्याला फक्त प्रॉन्स ना वाटून घेणार आहोत. त्यात थोडं आपण मीठ घालायचे. आधी पूर्ण घालायचं नाहीये. आपण जेव्हा एकदा शेवटचं फिरवू तेव्हा ते व्यवस्थित एकजीव होईल. मी यात आता उरलेलं मीठ जे आहे ते घातलंय. की प्रॉन्स ना मीठ वगैरे लावलेलं नव्हतं. मिक्सर ग्राइंडरला हे ज्या पेस्ट करण्यासाठी लावता तेव्हाच त्यात जरा सफिशियंट पाणी घाला आणि स्लोली आपण आपलं जे पीठ आहे हे घेतलेलं हे ऍड करायचंय. हे खूप सगळीकडे पसरतं म्हणजे उडतं. थोडंसं माझ्या हाताला तेल घेणार आहे आणि पुढचं जे नीडिंग आहे ते मी करणार आहे. प्रोसेसर असेल तर तुम्ही त्यातही करू शकता. अतिशय सोपं होईल सगळं. तर मी असे 2 छान रोल केलेले आहेत. खूप असे जाडा रोल करू नका, त्यामुळे जो कुकिंग टाइम असतो तो वाढतो. हे रोल सुद्धा आपले शिजायला जवळजवळ 40 मिनिटं लागणार आहेत. कारण हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे तरच हे कापताना आपल्याला काही त्रास होणार नाही किंवा ते कुस्करणार नाही. फक्त चाळण ठेवली आणि चाळणीखाली आपण पाणी उकळत ठेवलंय. जसं आपण मोदकांना उकड काढतो तसंच. पण पाणी इतकं ठेवा की कमीत कमी 40-45 मिनिटं ते संपणार नाही. त्या लेवलला ठेवा. तेल लावा, नाहीतर मग ते खाली चिटकू शकतं. आणि मी माझा हा एक रोल असा व्यवस्थित ठेवला आहे. आपल्या चाळणीच्या लांबी रुंदी एवढंच त्याला करा, जास्त मोठे करू नका. आता मी झाकण ठेवणार आहे आणि मी सुरुवातीला 10 मिनिटं हाय फ्लेमवर ठेवणार आहे. मी यांना 15 मिनिटं स्टीम केलं होतं, पण मी ह्याच्या पुढचं स्टीमिंग जे आहे ते ह्याना मी डायरेक्ट हॉट वॉटरमध्ये म्हणजे गरम पाण्यात घालून करणार आहे. यांना मी आता पाण्यात घातलेलं आहे आणि हे जे अर्धे शिजले असल्यामुळे हे खाली चिटकत नाही. ह्यांना डायरेक्ट पाण्यात घालूनही तुम्ही शिजवू शकता, पण तुम्हाला चमच्याने मग त्यांना सतत असं चिटकू नये म्हणून पहिली 10-15 मिनिटं हलवत राहावं लागतं. हे पूर्ण पाण्यात बुडतील इतकं पाणी घ्या आणि ह्यांना आता पुढची 20 मिनिटं आपण असंच शिजवायचे असेल. आपले हे जे उंडे आपण केलेले फ्लोट व्हायला लागलेत कारण ते शिजलेत आणि हलके झालेत. पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचंय आणि हे कम्प्लीट गार करायचे. आपण असंच ओपन कंटेनर मध्ये आपण जे काल रात्री फ्रीज मध्ये ठेवले होते हे गोळे किंवा उंडे ते खूप कडक झालेत, दगडासारखे हार्ड झालेत. त्यांना मी आता माझ्याकडे हे स्लायसर आहे. तुमच्याकडे असं असेल सालं काढायचं तरीही चालेल. करणार आहे हेही नसेल तर तुम्ही चाकूनही करू शकता. म्हणून मी मुद्दाम त्याच्या ह्या शेवटच्या जागा ज्या आहेत त्या फ्लॅट ठेवल्या. 2 दिवस कडकडीत उन्हात याला आपण ड्राय करणार आहोत. अशा प्रकारे मी ह्याचे पूर्ण स्लाइस करून घेणार. फक्त इतकंच लक्षात ठेवा, चाकू चांगला धारदार पाहिजे. अगदीच लेचापेचा चाकू घेऊ नका. व्यवस्थित अगदी जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं करा, जेणेकरून आपल्याला ते जेव्हा क्रॅकर्स आपण तळू तेव्हा छान फुलतील ते व्यवस्थित.
तिला आपण त्यांना 2 दिवस चांगला कडक उन्हात ठेवायचा आहे. आपण जे प्रॉन्सचे पापड आपले वाळत ठेवले होते ते 2 दिवस मी उन्हात कडकडीत वाळवले आहेत. तुमच्याकडे जर ऊन कमी असेल तर तुम्ही 4 दिवस तरी वाळवा. मी इथे तेल तापत ठेवलंय. फक्त या पापडांसाठी तेल आपल्याला कडकडीत तापवलं पाहिजे. तेल अगदी कमी तापलं असेल तर हे पापड फुलणार नाहीत. मी यात माझ्या स्ट्रिप्स सोडते. वाव, आपण जनरली पापडांमध्ये पापड खार घालतो पापड छान फुलावेत म्हणून, पण ह्याच्यामध्ये काही न करता ते इतकं व्यवस्थित फुलले. वाव, हे पापड खूपच अपेक्षेपेक्षा पण जास्त छान झालेले आहेत. ट्राय करा आणि मला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला ही नवीन रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. खवैस कट्टा हे जे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.